सुफीवादाचा उगम 7व्या-8व्या शतकात इस्लामिक जगात झाला. तसव्वुफ या शब्दातून सुफीवादाची व्याख्या स्पष्ट होते. बाह्य कर्मकांडांपेक्षा अंतर्ज्ञानात्मक क्षमता जागृत करून दैवी एकतेची आंतरिक अनुभूती घेणे हे सुफींचे मुख्य ध्येय होते. 11व्या आणि 12व्या शतकात सुफीवाद भारतात आला. लाहोर आणि मुलतान ही त्याची सुरुवातीची केंद्रे होती. शेख इस्माईल आणि दाता गंजबख्श हे या चळवळीचे सुरुवातीचे प्रणेते मानले जातात. सुफी परंपरेतील प्रमुख संकल्पना. सुफी मार्ग समजून घेण्यासाठी काही शब्दांचा अर्थ जाणून घेणे आवश्यक आहे. पीर. सुफी संतांना पीर किंवा गुरु म्हटले जाई. तरीका. पीरच्या मार्गदर्शनाखाली चालणारी प्रशिक्षण पद्धती म्हणजे तरीका. जिक्र. देवाच्या नामाचा जप. समा आणि रक्स. संगीताच्या माध्यमातून केलेले भजन म्हणजे समा आणि आध्यात्मिक आनंदात केलेले नृत्य म्हणजे रक्स. खानकाह. सुफी संतांचे निवासस्थान किंवा आश्रम जिथे अध्यात्माचे शिक्षण दिले जाई.